नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये कमळीला आपल्या तालावर नाचवण्यासाठी रितेश सरपोतदारने खूप मोठा डाव टाकलाय. कमळी काही शांत बसणारी नाहीये. कमळीला अद्दल घडवायची म्हणून रितेशने चक्क आता सरूला म्हणजे कमळीच्या आईलाच किडनॅप करायचा प्लॅन केलाय. होय प्रेक्षकांनो, सरूला किडनॅप करून तिला अशा जागी ठेवण्यात आलंय तिथे तिचा आवाज अजिबात कमळीपर्यंत पोहोचणार नाहीये. परंतु आता रितेशला वाटलं की कमळी घाबरली आहे, पण खरी गोष्ट प्रेक्षकांनो, कमळीच्या डोक्यात आता रितेशचा काटा काढण्याचा डाव शिजतोय. रितेशचे गुंड कमळीला काहीही सांगायला तयार नाहीये. उलट तो कमळी समोर तिच्याच आईचा विषय काढून तिला मात्र टॉर्चर करतोय. पण आता कमळीला कळून चुकलंय. बिचारी आईला शोधत असते. काही झालं तरी मला माझ्या आईपर्यंत पोचायचं. आणि याच प्रेक्षकांनो, धक्कादायक सत्य समोर येतं. रितेशचा गुंड काही साधासुद्धा माणूस नाहीये. तो चक्क सरपोतदारचा विश्वासू, कमळीला संपवण्याची सुपारी घेतलेला गुंड आहे आणि तो कुठल्याही थराला जाणारा माणूस आहे. आता मात्र कमळी आपल्या आईला वाचवण्यासाठी नेमकं काय करणार आहे? रितेशचा डाव खरंच यशस्वी होणार का? आणि राजन मात्र एंट्री करणार आहे, ते म्हणजे त्याच्या बायकोला सरूला वाचवण्यासाठी. होय प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये जबरदस्त ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय. चक्क गौरीला किडनॅप केलंय रितेशने आणि हे सगळं गौरी किडनॅप झाली हे जसं कळलं तसं राजन मात्र आता तिकडे एंट्री करणार आहे आणि फायनली राजन गौरीची भेट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आजचा भाग इतका जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. कमळीने विचार केला काही जरी झालं तरी मला हारायचं नाहीये, मला एक्सपोज करायचे रितेश सरपोतदारला, त्याला धडा शिकवायचा आणि उद्याच्या उद्या मी त्याला आता 5 वाजेपर्यंत नाही एक्सपोज केले ना तर नावाची कमळी नाही. इकडे मात्र प्रेक्षकांनो, कमळी तिचा प्लॅन करतच असते. कमळीलाच प्रेक्षकांनो धडा शिकवायला आता तो रितेश डोकं लावतो. 5 वाजेपर्यंत त्या कमळीची अक्कल कशी जागेवर आणतो ना, असं म्हणत प्रेक्षकांनो त्याने त्याच्या गुंडांना आता फोन केलाय आणि तो सांगतो, हे बघा, तिची काही दुखरी नसे ना, तिला आता आपण पकडायचे. तिची आई आता वेडपट आहे, तिला काही समजत नाही, तिची स्मृती गेलेली आहे आणि तिच्या आईला आपण आता किडनॅप करायचं. त्यानंतर मात्र त्याच्या बदल्यामध्ये कमळीचं थोबाड बंद ठेवण्याचं तिला मात्र आता आपण प्रॉमिस घ्यायचं. सगळ्या मीडियाच्या समोर आता तिने आपल्याला कसं केलं होतं, सगळ्या मीडियाच्या समोर आता मी तिला सगळ्यांच्या समोर बोलायला लावणार आहे की मी रितेश सरपोतदारच्या विजेता क्लासला क्लास केले. आता मात्र रितेशने इतका मोठा प्लॅन केलाय. त्याचा असिस्टंट मात्र त्याला म्हणतो, सर ती मुलगी मजबूर होईल असं मला वाटत नाहीये. त्यावर तो म्हणतो, का नाही होणार, सगळं होणार आहे, आता तू बरोबर बघ मी काय करतोय. इकडे मात्र प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी गौरीला किडनॅप करायचा जबरदस्त प्लॅन रितेशने केला. ज्या वेळेला कमळी निंगी दोघीजणी सकाळी बाहेर पडतात तेव्हा आता इकडे प्रेक्षकांनो कामिनी आणि रागिनीने त्यांना बोलावलेलं असतं. कुणाला? बँकेतल्या माणसाला. त्यांना आता सांगितलंय की आम्हाला हे सगळे कागदपत्र पाहिजेत, या कागदपत्र आमच्या ताब्यात दे, तुला आम्ही पाहिजे तेवढा पैसा देऊ. ज्या वेळेला अन्नपूर्णाचं मृत्यूपत्र जे दुसरं बनवलं कामिनी आणि रागिनी या दोघींच्या समोर आले प्रेक्षकांनो, ते वाचून मात्र या दोघींची चांगली आता फजिती झालेली असते. बघ तुझ्या सासूने काय केले रागिनी, अगं तुझी सासू अजिबात न सुधारणारी बाई आहे, 1 नंबरची बदमाश चालाक बाई आहे आणि तुझ्या सासूने प्रॉपर्टी कुणाच्या नावावर करून ठेवली आहे बघ, वाचते एकदा मृत्यूपत्र. रागिनी मात्र म्हणते, बाप रे बाप, आमच्या आई इतक्या बदमाश. अन्नपूर्णाने प्रेक्षकांनो त्या मृत्यूपत्रामध्ये अशा अटी घालून ठेवलेल्या असतात की ही प्रॉपर्टी कुणालाच मिळणार नाही आहे. आता मात्र या दोघी काय करणार? तेवढ्यातच आपण पाहतोय साहेबा कमळी त्यांचं प्लॅनिंग चालू असतं. कमळी म्हणत असते, साहेबा काही झालं तरी आज 5 वाजेपर्यंत त्या रितेश सरपोतदारचं ना सगळं भांडं फोडायचे, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला एक्सपोज करायचे, त्याला मी सोडणार नाही. इकडे मात्र आता सरू म्हणते, पोरी काय चाललंय गं तुझं, घाबर गं बाई, लोक आजकाल फार जमाना खराब आहे, सगळं करायचं ते नीट व्यवस्थित सांभाळून करा. पोरीची जात आहे, उगाच कोणी काही बरं वाईट करायचा प्रयत्न केला तर आपल्या जीवाला सांभाळून सगळं करायचं. कमळी म्हणते, गौरी काकी तुम्ही मला आशीर्वाद द्या, माझ्यासोबत काही वाईट होणार नाही. जोपर्यंत तुमच्यासारख्या मायमाऊलीचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे ना, मला काहीच होत नाही. सरू मात्र म्हणते, हो गं बाई, पण मला भीती वाटते, आजकालचा जमाना खराब आहे, मी येऊ का तुझ्यासोबत? सरू मात्र जिद्दच करते. कमळी म्हणते, नाही, काही झालं तरी मला आता कॉलेजला जायचे, मला कामं आहेत ना, आणि इकडे मात्र मी जाते, मग आल्याच्या नंतर आपण देवळात जाऊ. माझं मन खूप घाबरं झालं गं पुरी, मला मंदिरात तरी नेऊन बसव. इकडे मात्र प्रेक्षकांनो कमळी निंगी सरूला मंदिरात घेऊन जातात. तिकडे मात्र आता मंदिरात जाता कमळी म्हणते,
ठीक आहे साहेबा, तुम्ही आता एक काम करा, या सगळ्यात पुढे तुम्ही जा, मी आणि निंगी आई आम्ही इकडे देवळात जाऊन आईला सोडून आम्ही येतो. साहेबा बिचारा निघून जातो प्रेक्षकांनो. त्याच वेळेला कमळी निंगी आईला घेऊन मंदिरात जातात आणि ती आता शपथ घेते. काही झालं तरी महाराजांच्या फोटोच्या मूर्तीसमोर राहून ती आता कसम खाते प्रेक्षकांनो की रितेश सरपोतदारला धडा शिकवायचा. तिने शपथ घेतलेली असते. रितेशने जे काही प्लॅनिंग केलं आहे ते म्हणजे चक्क आता गौरीला किडनॅप करायचं, गौरीलाच गायब करायचं. काही झालं तरी या वेळेला मात्र ते तिघं देवळात आलेले असतात. रितेशची माणसं गुंड बरोबर आता कमळीच्या पाठी असतात. कमळीच्या आईला त्यांनी आता बरोबर प्रेक्षकांनो कमळीच्या माघारी किडनॅप केलेलं असतं. आता तिला किडनॅप करून कमळी निंगीला कळतच नाही आत्ताच्या आत्ता आई गेली कुठे, अशी कशी गायब झाली, सापडत नाहीये. इकडे मात्र गौरी एका गाडीत बसून त्यांना हात दाखवते, पण कमळी निंगीला मात्र काही दिसलीच नाही त्यांची आई. दोघी घाबरल्या. तोपर्यंत आपण काय पाहतोय, इकडे कामिनीचं वेगळंच नाटक चालू आहे. कामिनीने बँक मॅनेजरला बोलवून त्याला पैसे देऊन ते मृत्यूपत्र वगैरे आता बाहेर काढून चक्क आता अन्नपूर्णाची मोठी नात जी आहे ती अजून सापडली नाही, पण ती जेव्हा सापडेल त्यावेळेस तिच्या नावावर 70% प्रॉपर्टी असणार आहे. हे मात्र प्रेक्षकांनो वाचून कामिनी रागिणीला दणकाच बसतो. अन्नपूर्णाने आता काय केलंय हे वाचून त्या दोघींना लिटरली भीती वाटत असते. हिची नात आता कधी सापडली नाही, ती नात कधी सापडण्याची शक्यतासुद्धा नाही आणि त्या नातीच्या नावावर या मूर्ख बाईने, या अन्नपूर्णाने 70% प्रॉपर्टी केली. रागिनी म्हणते, आई अगं आता काय करायचं, मला तर काहीच कळत नाही आहे, काय चाललं हे सगळं. आता मात्र कामिनी म्हणते, हे बघ तुझी सासू वाटते तेवढी साधी नाही आहे बरं का, भलतीच हुशार निघाली. आपल्या सगळ्यांच्या तोंडाला बरोबर तिनं आता पानं पुसलेली दिसत आहेत आणि हा जो काही सगळा प्रकार तिने केला आहे ना, हे मात्र आता मी बघ कसं त्याचं खरं खोटं करते. रागिनी मात्र म्हणते, आई आता काय करायचं, पुढचा प्लॅन सांग ना. कामिनी म्हणते, तू काळजी करू नको, मी आता बरोबर अन्नपूर्णाला असा धडा शिकवते ना की तिची सगळी वाट लागणार आहे. इकडे आपण तिचे प्रॉपर्टीचे पेपर बघू शकतो, तिचं मृत्यूपत्रसुद्धा वाचू शकतो, हे तिला थोडीच माहिती आहे. इकडे सगळे अधिकार आपल्याकडे आहेत ना, पण आपण त्या पेपरला आता बदलायचं. इकडे बँक मॅनेजर सांगतो, हे बघा तुम्ही फक्त मला वादा केला होता की तुम्हाला पेपर बघायचे, पण तुम्ही या प्रकरणात मला आता गोवण्याचा प्रयत्न करू नका बरं का मॅडम. कामिनी म्हणते, हे बघ तुला पाहिजे तेवढे पैसे घे आणि हे फेरफार केलेले पेपर वापस तिथे नेऊन ठेव. बँक मॅनेजर सफ्फाच आता इकडे नकार देतो. तो घाबरलेला असतो, नाही मी ओरिजिनल पेपरच आता तिकडे ठेवणार आहे, नाही तर माझी नोकरी जाईल. इकडे मात्र मी असं करू शकणार नाही, माझी नोकरी गेली तर काय करणार. रागिनी म्हणते, हे बघा तुमच्या नोकरीला काही होणार नाही, मी आहे ना, मी तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा देते, आयुष्यभर पुरेल एवढा आता तुम्हाला पैसा पोचवते, तुम्ही काळजी करू नका. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो रितेश सरपोतदारने त्याचा डाव साधलेला असतो. कमळी निंगी आणि सरू मंदिरात असताना त्यांनी सरूला गायब केलं. इकडे मात्र कमळी घाबरली. साहेबा काय झालं, कमळी घाबरलीस का? अगं आपल्याला मिशन करायचे ना. साहेबा हो मी काय सांगू साहेबा, सर आई गायब झाली. साहेबाला मोठा धक्का बसला. गायब झाली? गौरी काकू कुठे गायब झाली, कशी गायब झाली? आता मात्र काय सांगू, आम्ही मंदिरात गेलो होतो, आम्ही प्रदक्षिणा मारून येईपर्यंत आई गायब. आता इकडे सगळे गौरीला शोधतायत, सगळीकडे बिचारी धावपळ करत असते. आई आवाज देते. रितेशची गाडी मात्र आली. काय ग तुझी आई गायब झाली? अरे असा करतो प्रेक्षकांनो. तेव्हा मात्र कमळीला कळून चुकतं की आई गायब होण्यामागे नक्कीच रितेश सरपोतदारचा हात आहे. आता मात्र कमळीला कळून चुकलंय की हे सगळं त्यांनीच केलंय. आता तिने राजनला फोन करून डायरेक्ट सांगितलेलं असतं, राजन काका आई मात्र माझी हरवली आहे, कोणीतरी तिला किडनॅप केलंय. निंगीने मात्र सांगितलंय की तिच्या आईचं नाव गौरी आहे उर्फ सरू आहे. राजनला मात्र धक्काच बसलाय, गौरी ही माझीच गौरी आहे का असं म्हणून राजन प्रेक्षकांनो सगळे त्याचे आता माणसं कामाला लावतो, त्याच्या पोलीस फोर्सला आता कामाला लावतो. ताबडतोब त्याने कमिशनरला फोन केलाय. इकडे आता ती बाई होती कमळीची आई गौरी उर्फ सरू, त्यांना आत्ताच्या आता एका तासात आपल्याला शोधायचे. आणि प्रेक्षकांनो राजनने जबरदस्त धमाका केला. गौरी हे नाव फक्त ऐकून त्याने मात्र सगळीकडे आता सगळीकडे बघितलं तर गौरी कुठेच सापडत नाही. पण आता एका ठिकाणी गौरी त्यांना दिसते आणि रितेशच्या गुंडांना चांगले धप्पाटे देऊन आता मात्र रितेशकडून सरूला त्याने सोडवलेलं असतं. इकडे साहेबा निंगी कमळी या तिघांना मात्र राजनचं हे सगळं बोलणं सगळं वागणं ऐकून प्रेक्षकांना धक्काच बसलेला असतो. आता मात्र राजनच्या पुढे कमळीच्या आईचं सत्य येणार, कधी येणार तर ते आपल्याला उद्याच्या भागातच पाहायला मिळणार आहे. होय प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त भागाचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.